मध्ये कोणी बेडरिडन अंथरुणाला खिळलेला पेशंट असला की त्याला संडासला करवण्यासाठी डायपर लागतात. ते डायपर नंतर स्वच्छतेसाठी कापूस भरपूर लागतो. ते पुसण्यासाठी वाईप्स लागतात. हातामध्ये ग्लोव्ज घालावे लागतात. ते सगळा कचरा फेकण्यासाठी काळ्या पिशव्या लागतात. असं सगळं साहित्य घेऊनसुद्धा जर का एखादा केअरटेकर लावलेला असेल माणूस, तर त्या पेशंटची नीट व्यवस्था होत नाही. कारण तो केअरटेकर मनापासून काही करूच शकत नाही. तो कुत्ता जाने चमडा जाने अशा पद्धतीने त्याचं चाललेलं असतं काम. त्यामुळे पेशंटला त्या जागी स्वच्छता न झाल्यामुळे अजून तिथे अस्वच्छ जखमा वगैरे होतात. तर त्यासाठी कमी पैशामध्ये आणि कमी त्रासामध्ये कसं हे करता येईल ते सांगते आहे. की एक दुपटं घ्यायचं, त्या दुपट्यावरती साधे टिश्यू पेपर असे टाकून ठेवायचे, हातात ग्लोव्ज घालायचे आणि ज्यावेळेला संडासला होईल पेशंटला त्यावेळेला त्याच्यावरती पुन्हा टिश्यू पेपरचे तुकडे टाकून द्यायचे आणि शेवटी ते दुपट्याचे चारही तुकडे चारही कोपरे उचलून ते कमोडमध्ये घेऊन जायचं आणि धुवून टाकायचं. ह्याच्यासाठी आपल्याला एक्सरेचा फार छान उपयोग होतो. ह्या दुपट्याच्या खाली एक्सरे टाकावा लागतो. एक्सरे टाकला म्हणजे पेशंटच्या हालचालीसुद्धा चांगल्या पद्धतीने करता येतात. पेशंटला कुठल्याही प्रकारचं घर्षण होत नाही, जखमा होत नाहीत. हॉस्पिटलमध्ये काय होतं, हॉस्पिटलमधून पेशंट आणला की त्याला हमखास बेडसोर झालेले असतात आणि त्याच्या शौचाच्या जागी जखमा, सेप्टिक काही पण झालेलं असतं. कारण हे जे लोक असतात स्वच्छता करणारे, ते भरपूर कापूस वापरतात आणि ते स्वच्छ करतात. पण तिथे म्हणावी तितकी स्वच्छता न झाल्यामुळे जंतू राहून जातात आणि मग ते चरायला लागतात तिथे आणि चरून चरून जखमा होतात. आता हा इथे डेटॉलचा लिक्विड सोप आहे आणि हे छोटासा बाऊल आहे. ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात ते ओलं फडकं भिजवायचं आणि त्याने ते शेवटी पुसून काढायचं अंग ह्याचं पेशंटचं. नंतर तो साबण आहे त्याने ते परत एकदा पुसून काढायचं म्हणजे व्यवस्थित स्वच्छता होते. आणि फार तर शेवटी एक टिश्यू पेपरनी चेक करून बघायचं की होतं आहे का नाही व्यवस्थित. तर ते अशा पद्धतीने घरी करा. स्वच्छतेला पर्याय नाही. स्वतः केलं पाहिजे. हँडग्लोव्ज हातात घालून नाकाला हवं तर फडकं बांधा आणि पेशंटचं स्वतः करा. स्वतः करण्याला पर्याय नाही. बाहेरचा माणूस ठेवला की त्याच्यात एकात एक भरपूर गुंतागुंती तयार होतात. माणसं किळस करतात, पण किळस करू नका. कारण आपण स्वतःचं काय करतो, स्वतःसाठी सुद्धा हेच आपण करतो का नाही स्वच्छता. आणि जे अन्न काल खाल्लेलं आहे सुग्रास म्हणून अतिशय आवडीने, तेच अन्न आत्ता हे वेगळ्या रूपात बाहेर येतं आहे असा विचार करा. किळस करू नका. आणि ह्याच्यामुळे काय होतं, पर्यावरणाला त्रास नाही आहे. हे सगळं जे सामान आहे ते वापरलं हे बाजारचं की प्लॅस्टिकचा कचरा प्रचंड निर्माण होतो. त्याच्यापेक्षा हे कमोडमध्ये घेऊन जायचं, धुवून टाकायचं आणि मोकळं व्हायचं. तर हे सेवा स्वतः करा आणि कमी खर्चात युक्तीने करा.